बॉलीवुड एक्ट्रेस काजोल को हाल ही में एक मराठी फिल्म के ट्रेलर लॉन्च पर स्पॉट किया गया। यहाँ वे अपनी मां तनुजा मुखर्जी के साथ पहुंची थी। इस दौरान का एक लेटेस्ट वीडियो सामने आया है, जहां एक्ट्रेस ब्लैक कलर की साड़ी और नेट वाले डिजाइनर ब्लाउज में बेहद ग्लैमरस लग रही थी। सोशल मीडिया पर काजोल का ये लुक खूब चर्चा में है। 51 साल की उम्र में काजोल की खूबसूरती और फिटनेस पर फैंस एक बार फिर से उनके दीवाने हो गए हैं। तो चलिए हम आपको दिखाते हैं उनका ये लेटेस्ट और वायरल वीडियो। काजोल के अलावा ये सभी सितारे भी ट्रेलर लॉन्च में पहुंचे। वेट मैम लुक हियर मैम लुक हियर या काजल मैम यहाँ पे मैम यहाँ पर काजोल मैम सोलो सेंटर काजल मैम मैम सेंटर सामने या यस फोन कोणाचा आपली माणसं जशी करतात हा बोलायचं हा हात टाकला सामने काजल मैम सोलो थैंक यू काजल मैम सोलो मैम फर्स्ट मार्क काजल मैम फर्स्ट मार्क काजल मैम फर्स्ट मार्क मैम यहाँ पे थैंक यू मैम काजल मैम प्रमाणात वाढली आणि या उत्सुकतेचं पुढचं पाऊल, पुढची पायरी म्हणजे अर्थात आजचा हा ट्रेलर लॉन्च। आजच्या या ट्रेलर लॉन्चला आपल्याला विशेष अतिथी लाभलेले आहेत। अर्थात तुम्ही पाहिलत की आपल्याकडे दी एव्हरग्रीन समबडी वी ऑल लुक अप टू द ब्युटिफुल तनुजा जी आलेले आहेत। जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण स्वागत करूया आणि त्यांच्या अभिनयाचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या ज्यांचे आपण सगळेच फॅन आहोत, काजोलजी पण आलेले आहेत। थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग। एकदा जोरदार टाळ्या दोघांसाठी। आई या विषयावर अनेक चित्रपट, कथा, नाटकं, कविता असं बरंच काही आपल्याला पाहायला मिळतं, वाचायला मिळतं, बघायला मिळतं आणि त्याच्यामुळे आपण अधिक समृद्ध होतो। थोडक्यात प्रत्येक संवेदनशील माणसाला आई हा विषय कायमच खुणवत असतो। अशाच काहीशा जाणीवेतून लेखक दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन याला आई आणि मूल ह्या नात्यावर चित्रपट करावासा वाटला। तर ह्या चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी मी स्टेजवर आमंत्रित करते लेखक दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांना। माईक प्लीज। हॅलो क्षितिज, सर्वात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स। म्हणजे तू नाटक तर ह्याच्या आधी दिग्दर्शित केलेलंच आहेस, पण चित्रपट हा तुझा पहिला आहे और डेब्यू फॉर दॅट। थँक्यू। पण तुझ्या पहिल्या चित्रपटासाठी तुला हा
आई आणि मूल हा विषय घेण्याचं कारण काय, का असं वाटलं? सगळ्यात आधी थँक्यू सो मच, तुम्ही सगळे इथे एवढ्या मोठ्या संख्येने आलात. काजोल मॅम आणि तनुजाजी तुमचे खूप खूप आभार, कारण हा सिनेमा एका अत्यंत कणखर, स्वाभिमानी आणि स्वतंत्र अशा आईबद्दल आहे आणि तुम्ही दोघी ते रिप्रेझेंट करतात. सो थँक्यू सो मच, तुम्ही या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला आलात. एक गंमतशीर गोष्ट अशी आहे की गेल्याच वर्षी मी अजय सरांचा सिंघम अगेन हा मी लिहिला होता. आय वॉज अ रायटर ऑफ दॅट फिल्म आणि आज तुमच्या हातनं हे ट्रेलर लॉन्च होतं. सो इट्स अ बिग मोमेंट फॉर मी. आणि कमिंग बॅक टू द सब्जेक्ट, कायम आपल्या जगामध्ये सगळ्या गोष्टींचं प्रेरणास्थान हे आई असतं. आपण प्रत्येक गोष्ट करताना पहिली जी गोष्ट घेतो ते आईचा आशीर्वाद घेतो. तर मला कायम असं वाटायचं की पहिली जी गोष्ट आहे आपण दिग्दर्शक म्हणून सांगणारी, ती जगातल्या सगळ्यात जुन्या नात्याबद्दल असली पाहिजे, आणि जे आई आणि मुलाचं नातं आहे, पण ते जगातल्या सगळ्यात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी बद्दल पण असली पाहिजे, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. ओके. सो AI विरुद्ध AI असा सामना या सिनेमात बघायला मिळणार आहे आणि त्याचं उत्तर काय निघतं हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तर तू आता म्हणालास तसंच की तुला दरवेळेला तुझ्या कृतीतनं काहीतरी नवीन द्यायचं असतं, तर ह्या चित्रपटामध्ये सुद्धा काही अनेक नवीन गोष्टी आहेत, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांग. या चित्रपटामध्ये माझे सगळे अत्यंत लाडके आवडते कलाकार आहेत. रेणुकाताई आहे, ऋता आहे, अभिनय आहे, निर्मिती सावंत एका खास भूमिकेत आहेत. पण पहिल्यांदा मराठीमध्ये यात असं एक पात्र आहे जे सजीव नाहीये तरीही सजीव आहे. तर ते काय आहे ते तुम्हाला ट्रेलरमध्ये पाहायला मिळेल. आणि अमेय पांगारकर यांची संपूर्ण AI ची टीम ही गेले 1.5 ते 2 वर्ष ते पात्र उभं करण्यात मेहनत घेते आणि आय एम शुअर जेव्हा ते येईल तेव्हा लोकांना ते नक्की बघायला आवडेल. आणि आज आपण ट्रेलर लॉन्च करणार आहोत, तर दिस इज अवर इन्व्हिटेशन टू दी ऑडियन्स की हा ट्रेलर बघून लोक चित्रपट बघायला येतात. तर त्याच्याबद्दल काहीतरी सांग. म्हणजे या ट्रेलर मध्ये आय नो वी डोंट वांट टू टेल एव्हरीथिंग, बट मला एवढंच वाटतं की आम्ही नेहमी प्रत्येक प्रमोशनला असं लोकांना विचारलं होतं की तुम्ही तुमच्या आईसोबत पाहिलेला शेवटचा पिक्चर कुठला आहे, आणि त्यातल्या खूप लोकांनी त्यांना बोलता आलं नाही. मग 10 वर्ष 20 वर्ष अशी खूप वर्ष निघून गेली. तर मला असं वाटतं उत्तर ही एक अशी फिल्म आहे जी तुम्ही आई सोबतही बघू शकता आणि आईसाठीही बघू शकता. फॅब्युलस. थँक्यू. थँक्यू सो मच. हात का ग सोडवत नाही हो आई, कुठे गेलं तरी मला तुझ्या विना करमत नाही. उमेश सर, जी स्टूडियोज तो हर बार बेहतरीन फिल्म्स देता है ये हमको, और इस बार उत्तर ये फिल्म आने वाली है, तो प्लीज उसके बारे में आप बताइए. इस साल ये टाइम डायरेक्टर दशावतार, सुबोध कानोलकर फर्स्ट टाइम डायरेक्टर आणि क्षितिज. आणि म्हणजे क्षितिज मला ही जबाबदारी मिळाल्यानंतर पहिल्या 2-3 महिन्यातच भेटायला आलेला आणि मला विचार करायचा आहे आणि स्टुडिओ बरोबर करायचं आहे. म्हणून तुला काय करायचं, त्यांनी 4-5 वेळी ऐकवले आणि आम्ही उठलो अर्ध्या तासात. मला वाटतं म्हणजे असं की आपण करूया मग. आणि त्याला ते आय सपोज देर इज अ प्रॉपर प्रोसेस ऑफ ग्रीन लाइटिंग प्रोजेक्ट, आणि तसं काही झालं नाही. आम्ही पहिल्याच मिटिंगमध्ये ते केलं. आणि मला असं वाटतं चित्रपटाच्या बाबतीत आणि फर्स्ट टाइम डायरेक्टरच्या बाबतीत त्यांना आपण भरोसा म्हणजे एक विश्वास ठेवतो. एक प्रोड्युसर म्हणून एक इंट्युशन आणि बरंच अनसेड यू राईड ऑन दॅट अ लॉट. आणि खूप बरं वाटतं जेव्हा तो विश्वास सार्थकी ठरवला जातो. आणि म्हणजे मी पहिल्यांदा पाहिला तेव्हा इंटरव्हलला त्याला खूप घट्ट मिठी मारलेली. आणि मी स्वतः पिक्चर आईबरोबर मला वाटतं खूप वर्षांनी बघणार आहे. या चित्रपटातली आई गावी जाते. माझी आई गावाहून मुंबईला येणार आहे. तर सो दिस इज गोइंग टू बी अन ओडे टू ऑल द मदर्स. So it's a very emotional thing, and I'm happy to be a part of this project. And we are also very thankful to Z Studios for constantly backing Marathi cinema. मयूर, प्रोड्युसर म्हणून ऑफकोर्स आता आम्ही एडिटर म्हणून तो ओळखतोच, पण प्रोड्युसर म्हणून हे पहिल्यांदा होतं आहे, करतो आहे, तर कशाला, काय झालं, कशामुळे इथे यावंसं वाटलं, का करावंसं वाटलं?